विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रॉब्लेम्स ऑन लॅमिस थेरम पाहणार आहोत. आता या प्रॉब्लेममध्ये पहा, एक स्ट्रिंग आहे म्हणजे दोरी आहे. त्या दोरीच्या खाली स्फिअर किंवा बॉल आहे ज्याचं वेट हे 150 न्यूटन आहे आणि या स्ट्रिंगला एक हॉरिझॉन्टल फोर्स P अप्लाय केल्यामुळं हे स्ट्रिंग इन्क्लाइन्ड झालेली आहे आणि तिनं हॉरिझॉन्टलशी 120 डिग्री इतका अँगल केलेला आहे. तर अशा वेळी फाइंड फोर्स P म्हणजे हा लावलेला फोर्स किती आहे अँड टेन्शन इन द स्ट्रिंग, या दोरीमध्ये किती टेन्शन आहे हे फाइंड आउट करायचं आहे. प्रॉब्लेम हा लॅमिस थेरमवरचा आहे. ओळखला कसा, तर वेट W दिलेला असतंच प्रॉब्लेममध्ये आणि फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग, फाइंड टेन्शन इन द वायर, फाइंड रिॲक्शन असा शब्द आलेला असतो. आणि एक वेट दिल्यानंतर कमीत कमी प्रॉब्लेममध्ये 2 अँगल देण्याची गरज आहे. इथे 2 अँगल दिलेले नाही आहेत, एक अँगल दिलेला आहे. याचा अर्थ एक फोर्स हा हॉरिझॉन्टल आहे, म्हणजेच फोर्स P हा हॉरिझॉन्टल आहे. 2 अँगल दिलेले असतील तर दोन्हीही फोर्सेस इन्क्लाइन्ड असतात. आता प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा आपण ते पाहूयात. प्रथम बॉडी, जे काही बॉल आहे तो बॉल मी इथे रिप्रेझेंट करतो. हा पॉईंट म्हणजेच हा बॉल ज्याचं वेट 150 न्यूटन आहे. मी तुम्हाला सांगितलं वेट इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे वेट मी व्हर्टिकली डाऊनवर्ड दाखवणार आहे आणि ह्याला मी काय म्हणणार, W इज इक्वल टू 150 न्यूटन. त्यानंतर या बॉडीमधून मी हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस काढणार, फेंट काढायचं आहे आणि व्हर्टिकल वाय ॲक्सिस काढेन. पहिला फोर्स P जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल फोर्स असल्यामुळं तो पहिल्या क्वाड्रंटमध्ये न दाखवता मी तुम्हाला सांगितलं आहे की या एक्स ॲक्सिसपासून या इथंपर्यंत पहिला क्वाड्रंट आहे. त्याच्यामध्ये पहिला फोर्स असतो, इन्क्लाइन्ड असतो, पण इथं तो फोर्स हॉरिझॉन्टल आहे. आपण हॉरिझॉन्टलच दाखवायचा आहे. फोर्स P अवे फ्रॉम द पॉईंटच दाखवायचा आहे. त्यानंतर दुसरा फोर्स 120 डिग्री अँगलवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या इथून 120 डिग्री म्हटल्यानंतर सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. मी तुम्हाला सांगितलं आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये दुसरा एक फोर्स असणार आहे, त्याला आपण टेन्शन इन द स्ट्रिंग T म्हणणार आहोत. आणि हा टोटल अँगल जो आहे तो 120 डिग्री दिलेला आहे. ही आपली फ्री बॉडी डायग्राम झाली. याला मी इथं लिहितो FBD, फ्री बॉडी डायग्राम. आता या फ्री बॉडी डायग्राममध्ये वेट W आहे, फोर्स P आहे आणि टेन्शन T आहे. 3च फोर्सेस आहेत. लॅमिस थेरम अप्लाय करू शकतो. दुसरी गोष्ट आता महत्त्वाची काय आहे, तर फोर्स P आणि W याच्यामधला मला अँगल माहीत पाहिजे आणि त्याचबरोबर फोर्स P आणि फोर्स T याच्यामधला अँगल मला माहीत पाहिजे. 120 डिग्री दिलेला आहे आणि फोर्स T आणि फोर्स W याच्यामधला अँगल आपल्याला माहीत पाहिजे. हे तीनही अँगल माहीत असल्याशिवाय आपण लॅमिस थेरम अप्लाय करू शकत नाही. आता फोर्स P हॉरिझॉन्टल आहे आणि वेट W हे व्हर्टिकल आहे, म्हणजे या दोघांमधला अँगल हा 90 डिग्री आहे हे मला माहीत आहे. म्हणजे फोर्स P आणि फोर्स T हा 120 डिग्री प्लस P आणि W याच्यामधला अँगल 90. 120 प्लस 90 म्हणजे किती झाले, 210. 360 मधून 210 मायनस केले तर ते किती येतात, 150 डिग्री. म्हणजे हा अँगल जो आहे तो 150 डिग्री आहे. आता मला तीनही अँगल मिळालेले आहेत. मग मी आता काय करणार, लॅमिस थेरम अप्लाय करणार. मग इथं लिहायचं आपण अप्लाइंग लॅमिस थेरम.
पहिल्यांदा तो थेरम काय आहे तो लिहायचा. F1 डिवायडेड बाय साइन थीटा 1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन थीटा 2 इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय साइन थीटा 3. आता इथे F1 तुम्ही टीला म्हटलेलं आहे, आपण कशालाही म्हणू शकतो, पण जनरली F2 जे आहे ते आपण W ठेवणार आहोत, हे लक्षात ठेवा. F2 म्हणजे W ठेवणार आहोत, ते मधलं F2 टर्म हे आपण W ठेवायचं आहे. मग तुम्ही F1 याला म्हणा, F1 याला म्हणा, काही फरक पडत नाही. आता मी F1 काय करतो, T असं समजतो, आणि हा F2 आणि P इज इक्वल टू F3. आता मी व्हॅल्यू पुटअप करणार. F1 म्हणजे T डिवायडेड बाय साइन 90 करणार मी. F1च्या समोरचा अँगल थीटा 1, F2च्या समोरचा अँगल थीटा 2 आणि F3च्या समोरचा अँगल थीटा 3. F1 डिवायडेड बाय साइन थीटा 1 म्हटलंय, T डिवायडेड बाय साइन 90 इज इक्वल टू W डिवायडेड बाय साइन 120 इज इक्वल टू F3 म्हणजे P आहे, P डिवायडेड बाय साइन त्याच्या समोरचा अँगल 150. आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे पहा. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार आहोत, T आणि W ची एक जोडी तयार करणार आहोत, W आणि P ची एक जोडी तयार करणार आहोत. T डिवायडेड बाय साइन 90 इज इक्वल टू W डिवायडेड बाय साइन 120 अँड म्हणायचं आहे W डिवायडेड बाय साइन 120 इज इक्वल टू, आता या दोघांची जोडी करायची आहे, W डिवायडेड बाय साइन 120 इज इक्वल टू P डिवायडेड बाय साइन 150. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, आपल्याला T काढायचं आहे. साइन 90, W आणि 120 या तीनही व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत. मग T इज इक्वल टू करू, T इज इक्वल टू साइन 90ला मी इकडे आणतो, W इंटू साइन 90 डिवायडेड बाय साइन 120 अँड इथे 150ला मी इकडे आणतो, W इंटू साइन 150 डिवायडेड बाय साइन 120 इज इक्वल टू P. आता T ची व्हॅल्यू काढायची आहे. T इज इक्वल टू W ची व्हॅल्यू दिलेली आहे 150 न्यूटन, 150 लिहायचं आहे, इंटू साइन 90 डिवायडेड बाय साइन 120 अँड W ची व्हॅल्यू 150 मल्टिप्लाइड बाय साइन 150 डिवायडेड बाय साइन 120 इज इक्वल टू P. इथे T ची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे 173.2 न्यूटन, कारण W हा न्यूटनमध्ये आहे. त्याचप्रमाणे ही व्हॅल्यू जी आहे दॅट विल कम 86.60 न्यूटन म्हणायचं आहे, कारण W हा न्यूटनमध्ये दिलेला आहे. त्यामुळं ही व्हॅल्यू आली P ची. दिस इज द टेन्शन इन द स्ट्रिंग अँड हॉरिझॉन्टल फोर्स P. या ज्या व्हॅल्यू आहेत, टेन्शन किती आलेलं आहे 173.2 न्यूटन आणि फोर्स P 86.60 न्यूटन इतकं आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे लॅमिस थेरमवरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आता पुढील प्रॉब्लेम पहा. फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग असं सांगितलेलं आहे. 800 न्यूटन इतकं वेट ह्या बॉडीचं आहे, जी 2 स्ट्रिंगनी
हँग केलेली आहे, अडकवलेली आहे. एका दोरीने भिंतीबरोबर 40 डिग्री अँगल केला आहे आणि दुसऱ्या दोरीने हॉरिझॉन्टलशी 15 डिग्री इतका अँगल केलेला आहे. तर अशा परिस्थितीत फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग असा हा प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना काय लक्षात घ्यायचं आहे हे पहा. सुरुवातीला आपण याची फ्री बॉडी डायग्राम काढणं आवश्यक आहे. 800 न्यूटनची ही बॉडी आहे, हे वेट दिलेलं आहे. हा पॉईंट म्हणजेच ही बॉडी आहे. बॉडीचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं. वेट W मी व्हर्टिकली डाऊनवर्ड काढणार. W = 800 न्यूटन. त्यानंतर दुसरी स्टेप, या बॉडीमधून X ॲक्सिस आणि Y ॲक्सिस काढायचा आहे. फेंट अगदी पुसट काढायचा आहे. हा X ॲक्सिस आणि हा Y ॲक्सिस. विद्यार्थी मित्रांनो, X ॲक्सिस आणि Y ॲक्सिस काढल्यानंतर आपला पहिला फोर्स जो आहे तो W इथं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की दुसरा फोर्स पहिल्या क्वाड्रंटमध्ये येतो. या X ॲक्सिसपासून या Y ॲक्सिसपर्यंत कुठेही येऊ शकतो. त्याचनंतर दुसरा फोर्स या X ॲक्सिसपासून या Y ॲक्सिसपर्यंत म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये येऊ शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, इथे दोन अँगल दिलेले आहेत, 15 डिग्री आणि 40 डिग्री. म्हणजे दोन फोर्सेस आहेत आणि दोन्हीही इन्क्लाइन्ड आहेत. इथं एकच अँगल दिला असता तर एक फोर्स हा हॉरिझॉन्टल असला असता. इथं दोन अँगल दिलेले आहेत म्हणजे दोन्हीही फोर्सेस इन्क्लाइन्ड आहेत. म्हणजे पहिला फोर्स हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, दुसरा फोर्स हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. आता पहिला फोर्स जो आहे याला मी काय म्हणणार आहे, याला मी म्हणणार आहे टेन्शन T1 आणि हा दुसरी वायर जी आहे किंवा दोरी आहे त्याला म्हणणार आहे मी त्या वायरमध्ये येणारं टेन्शन T2. म्हणजे T1 या इथे असेल, त्याचप्रमाणे T2 हे इथं आहे. तीन फोर्सेस आपल्याला मिळालेत. आता तीनही मधला अँगल माहीत पाहिजे मला. T1 पासून या हॉरिझॉन्टल लाईनपर्यंतचा अँगल माहीत आहे मला, इथं 15 डिग्री. विद्यार्थी मित्रांनो, T1 हॉरिझॉन्टलशी अँगल केलेला इथं दिलेला आहे. पण आपल्याला काय माहीत पाहिजे, T1 आणि W याच्यामधला अँगल माहीत पाहिजे. आता पहा, T1 हॉरिझॉन्टलशी 15 डिग्री केलेला आहे. त्याच पद्धतीने हॉरिझॉन्टल X ॲक्सिस आणि W याच्यामधला अँगल 90 आहे. म्हणजे 90 + 15 म्हणजे या T1 आणि W मधला अँगल 90 + 15 म्हणजे 105 डिग्री आहे. हा एक अँगल आपल्याला मिळाला. आता दुसरी गोष्ट, T1 आणि T2 याच्यामधला अँगल माहीत पाहिजे. तो अँगल आपल्याला सहजासहजी काढता येणार नाही. त्या अगोदर आपण काय करूया, T2 व्हर्टिकलशी पहा, इथं T2 आहे आणि त्यानं व्हर्टिकल बरोबर 40 डिग्री अँगल केलेला आहे. तर आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, T2 इथं व्हर्टिकलशी अँगल 40 केलं आहे. तर आपण T2 हॉरिझॉन्टल बरोबर अँगल किती केलं आहे ते पाहायचं. हॉरिझॉन्टल म्हणजे X ॲक्सिस, हा X ॲक्सिस आहे. मग इथं व्हर्टिकल बरोबर 40 आहे म्हणजे हॉरिझॉन्टल बरोबर 50 असणार आहे. बेरीज 90 करायची हे लक्षात ठेवा. 90 बेरीज येण्यासाठी 40 मध्ये किती ॲड करावे लागतील, 50. का केलं हे असं, T2 व्हर्टिकल बरोबर अँगल केलेला आहे 40. मग आता इथं व्हर्टिकल लाईन आपण घेणार नाही, इथं हॉरिझॉन्टल बरोबरच दाखवायचा अँगल. मग व्हर्टिकल बरोबर 40 असेल तर हॉरिझॉन्टल बरोबर 40 + 50 केल्यानंतर 90 येणार आहे. म्हणून मी इथं हॉरिझॉन्टल बरोबर 50 डिग्री अँगल घेतला आहे, हे लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, T2 व्हर्टिकल बरोबर 40 डिग्री अँगल केलेला आहे. आपण इथे फ्री बॉडी डायग्राममध्ये T2 हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल केला आहे ते लिहिणार आहोत. इथं T2 व्हर्टिकल बरोबर 40 केलं आहे म्हणजे हॉरिझॉन्टल बरोबर 50 येणार आहे. कसं, 40
आणि 50 90 डिग्री अँगल करायचा आहे आपल्याला. म्हणून इथे वर्टिकल बरोबर 40 असेल तर हॉरिझॉन्टल बरोबर 50 डिग्री. मग हा 50 डिग्री आणि हा हॉरिझॉन्टल लाईन आणि ही व्हर्टिकल डब्ल्यूची लाईन याच्यामध्ये 90 डिग्री अँगल आहे. म्हणजे 90 अधिक 50 म्हणजे टोटल 140 डिग्री अँगल होणार आहे. आता हे 140 आणि हा 105 हे केल्यानंतर टोटल होईल 245. 245 मी तुम्हाला सांगितलं ह्या तीनही अँगलची बेरीज ही 360 असते. मग हे दोघांची मिळून 245 झाले. 360 येण्याकरिता किती कमी आहेत तर हा राहिलेला अँगल जो आहे तो 115 डिग्रीचा असेल. 115 डिग्री. 360 मधून 245 वजा करायचे. 140 अधिक 105 म्हणजे 245. हे 245 360 मधून मायनस केले की T1 आणि T2 मधला अँगल मिळेल, तो म्हणजे 115 डिग्री. हे अँगल एकदा मिळाले की आपलं काम संपलं. मग अप्लाय लॅमिस थेरम. थेरम पहिल्यांदा लिहायचा आहे F1 डिवायडेड बाय साइन थीटा 1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन थीटा 2 इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय साइन थीटा 3. F1 म्हणजे आपण काय म्हणणार आहोत T2. T2च्या समोरचा अँगल 105 म्हणजे T2 डिवायडेड बाय साइन 105. T2 डिवायडेड बाय साइन 105 इज इक्वल टू F2 म्हणजे आपण W म्हणणार आहोत W डिवायडेड बाय साइन 115. W डिवायडेड बाय साइन 115 इज इक्वल टू तिसरा फोर्स T1 डिवायडेड बाय साइन 140. T1 डिवायडेड बाय साइन 140. आता जोड्या लावायच्या आहेत. पहिली जोडी ही असेल. काय करूयात पहा. T2 divided by sin 105 is equal to W divided by sin 115 and W. आता दुसरी जोडी ही असेल W divided by sin 115 is equal to T1 divided by sin 140. मग आपल्याला इथं डब्ल्यूची व्हॅल्यू माहीत आहे. साइन 105 काढता येतं, साइन 115 ही काढता येतं. म्हणजे T2 इज इक्वल टू करावं लागेल. T2 इज इक्वल टू W इंटू साइन 105 मी इकडे घेतो. साइन 105 डिवायडेड बाय साइन 115 अँड इकडे साइन 140 आहे ते मी इकडे आणणार आहे. W इंटू साइन 140 डिवायडेड बाय साइन 115 इज इक्वल टू T1. T2 इज इक्वल टू डब्ल्यूची व्हॅल्यू जी आहे ती 800 न्यूटन आहे. 800 इंटू साइन 105 डिवायडेड बाय साइन 115 and 800 into sin 140 divided by sin 115 is equal to T1. तर T2 ची ही व्हॅल्यू जी आहे that will be 852.624 न्यूटन and T1 ची जी व्हॅल्यू आहे that will be 567.39 न्यूटन इज इक्वल टू T1. तर या व्हॅल्यूज येतील. अशा पद्धतीनं आपण लॅमिस थेरमवरचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत.
इथं टेन्शन इन द स्ट्रिंग T1 आणि T2 आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. अशा पद्धतीनं सॉल्व करायचे.